चांगला योग म्हणजे गेल्या वर्षी आपण या सभामंडपाचं भूमिपूजन केलं होतं, त्याचं लोकार्पण देखील आज आपण केलं. त्याहीपेक्षा अधिक चांगलं म्हणेन की आपल्या या पंचक्रोशीमध्ये कुठेही असा कार्यक्रम झाला नाही किंवा कुठेही असा उपक्रम राबवला गेला नाही, असं आपण शिवछत्रपतींचं पुतळ्याचं या ठिकाणी स्थापना केली. त्याबद्दल मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो, सर्वांचे धन्यवाद देतो. खरं तर गेल्या वर्षी आपण याच दिवशी या ठिकाणी आपल्या या सभामंडपाचं भूमिपूजन केलं होतं आणि आज अतिशय चांगली इमारत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. भामगरसारख्या ठिकाणी जागा मिळवणं आणि त्या जागेचं बक्षीसपत्र करून कामाला सुरुवात करेपर्यंतची प्रोसिजर करणं म्हणजे खूप जिगरीचं काम होतं, कारण मुळात इथं फारच लोक गावाला कमी राहतात आणि ही सगळी कार्यावरची जी कसरत असते. आज आपल्याला माहिती आहे बक्षीसपत्र करायचं म्हटलं तर सातबारा लागतो, सातबारावरती असणारे सगळे लोक लागतात, परंतु त्या सर्व लोकांच्या सगळ्या अडचणी आणि आज भामगरमध्ये परिस्थिती अशी आहे की एका सातबारामध्ये मला वाटतं 20, 25, 30 अशी नावं आहेत. या सगळ्या लोकांच्या संमती घ्याव्या लागतात आणि हे सगळं अत्यंत जिगरीचं आणि कठीण काम मला वाटतं या ठिकाणच्या सगळ्या ग्रामस्थांनी, विशेषतः मी आज या ठिकाणी उल्लेख करेन दिलीप काकांचा, की त्यांनी खूप आपला वेळ दिला आणि हे काम अतिशय पूर्ण केलं आणि पुन्हा बारामतीबरोबर पाठपुरावा करून हे काम मंजूर करून आपण सर्वांनी आणलं. हे काम मंजूर झालं. गेल्या वर्षी त्या कामाचं टेंडर झाल्यानंतर आपण भूमिपूजन केलं. आज ही वास्तू आपल्याला या ठिकाणी लोकार्पण झालेली आहे. दादांच्या माध्यमातून आता ताईंनी सांगितलं, योगेश दादांकडे आपण ज्या ज्या कामांच्या मागण्या केल्या ती सगळी कामं आपली पूर्ण झालेली आहेत. विकास काम ही प्रक्रिया अशी आहे की कधीही ती पूर्ण होत नाही. एक काम आपण पूर्ण केलं की दुसरं काम लगेचच त्याच्यासमोर उभं असतं आणि ते पूर्ण करण्यासाठी निश्चितच आपल्या मतदारसंघाचे आपले सर्वांचे लोकप्रिय आमदार योगेशदादा कदम हे निश्चितच कटिबद्ध आहेत आणि सगळी कामं आपली होतील हा आत्मविश्वास देखील आम्हाला आहे. आज आपण मागील 1-2 वर्षापूर्वी पाहिलं तर मंडणगडपासून आपल्या भामगरपर्यंत पोहोचताना रस्त्याची अवस्था काय होती. लोक मंडणगडापासून भामगरला आली की काही जण तर सावरीला माझ्याकडे थांबायची, कशा ना कशासाठी, कोण दळण्यासाठी थांबायचा, कोण डॉक्टरसाठी थांबायचा. आणि मुंबईत आल्यावर आम्ही त्यांना विचारलं तर पहिल्या शिव्या म्हणायची, काय हा तुमचा रस्ता, आम्हाला गावात यायला नको असं वाटतंय. परंतु आज ती परिस्थिती तशी राहिली नाही, याचा अभिमान वाटतो. माननीय आमदार योगेशदादा कदम यांच्यामुळे आज नॅशनल हायवेचं काम सुरू आहे. मला वाटतं पुढल्या वर्षीचा आपला प्रवास निश्चितच पूर्णपणे 90% जवळजवळ काम पूर्ण होत आलेलं आहे. आज सावरी फाट्यापासून तो भामगरपर्यंतचा रस्ता, त्याची देखील गेल्या वर्षीची अवस्था आपण पाहिली असती तर खूपच दयनीय होती. आज तो रस्ता पूर्णपणे आपल्या भामगरपर्यंत डांबरीकरण झालेला आहे. या भामगर गावाचा विचार केला तर गाव खूप छोटंच आहे, आपलं मतदान खूप कमी आहे, परंतु भामगर कोंडवाडी असेल, गावठण असेल, बौद्धवाडी असेल, चौकी असेल, हा आपला एक जो वार्ड आहे, त्या वार्डमध्ये आपण आपले सर्वच्या सर्व सदस्य सर्वांच्या सहकार्याने ग्रामपंचायतीवरती निवडून दिले आणि आज मला सांगायला अभिमान वाटतो आपला सदस्य सचिन या ठिकाणी बसलेला आहे. खूप चांगलं तो काम करतो, सगळ्यांचं सहकार्य काम करतो आणि दादांबरोबर कायम संपर्कात राहून आज भामगर कोंडवाडीचे ग्रामस्थ असतात. भामगर कोंडवाडीच्या ग्रामस्थांची देखील मागणी होती सभामंडपाची. दादांनी ते सभामंडप आणि त्याच्या बाजूचं सुशोभीकरणासाठी 5 लाख रुपयाचा निधी दिला. आता त्यांची मागणी पुन्हा आली होती, गाव अंतर्गत आम्हाला ठाकाडी पाहिजे. मी अभिमानाने सांगेन की 3.5 लाख रुपयाचं काम त्या कोंडवाडीसाठी दादांनी मंजूर करून दिलेलं आहे. आपल्या गावच्या वाढीसाठी हे जे सभागृह आहे याच्यासाठी 7 लाखाचा निधी दादांनी दिला. बाजूला आपल्या असलेली सचिनची बौद्धवाडी आहे, या वाडीमध्ये 3 लाखाची पाकाळीचं काम पूर्ण झालं आणि आता सभामंडपाला देखील 4 लाख रुपयाचा निधी हा दादांनी उपलब्ध करून दिला. आमच्या चौकीचा जाणारा जो रस्ता आहे, गेली कित्येक वर्ष, मला वाटतं 25 वर्ष आपण आमदारांना निवडून देत होतो, खासदारांना निवडून देत होतो, त्यांच्याकडून अपेक्षा करत होतो, परंतु दूरदृष्टी असणारे नेते आपल्याला लाभले नाही, हे आपलं दुर्दैव. आणि दादा आज आपल्या मतदारसंघाचे आमदार झाल्यानंतर एक तरुण आमदार ज्यावेळी होतो आणि त्याचं जे काही विजन असतं ते आपल्याला निश्चितच आज बघायला मिळतंय. आज दादांनी या रस्त्यासाठी जवळपास 1 कोटी रुपयाचा निधी मंजूर करून झाला, त्याचा टेंडर देखील झालेला आहे. त्याच्यातच आणखी एक भर म्हणून आपल्याला सांगायला मला या ठिकाणी आनंद होतोय की 4 दिवसापूर्वी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून आणखी काही रस्ते द्यायचे होते. आम्ही देखील आम्हाला वाटलं आता तर भामगर ते चौकी हा रस्ता आपण दिलेला आहे, पूर्ण होतोय, परंतु दादांच्या डोक्यात कल्पना आली की नाही म्हणतात की फाट्यापासून ते भामगरच्या शाळेपर्यंतचा रस्ता जो पूर्वीचा जुना आहे, आता पुढचा रस्ता नवीन होणार आहे आणि पाठचा रस्ता पुन्हा काही वर्षांनी खराब होईल, आपण तो 1 किलोमीटर देखील याच्याबरोबर देऊन टाकूया. आणि 4 दिवसापूर्वी त्या रस्त्याचा सर्वे झालेला आहे आणि ते काम देखील लवकरात लवकर पूर्ण होईल.
आपल्या गावावरती आज दादा या ठिकाणी जरी उपलब्ध नसले तरी दादांचं म्हणजे आपण म्हणतो की घाल हिंडले आकाशी चित्त तिथे पिलांपाशी, ते दादा इथं जरी नसले तरी दादांचं लक्ष हे पूर्णपणे या भामगड गावावर आहे आणि त्याचं सर्व श्रेय हे आपल्या सर्वांना जातं. निश्चित रूपाने आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. खूप चांगलं मंदिराचं काम या ठिकाणी आपण केलं. मला वाटतं आमचे कपिलदेव मिस्त्री या ठिकाणी आहेत, खूप मन लावून तुम्ही काम केलेलं आहे, त्याबद्दल आपल्याला देखील शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार, सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.